नमस्कार विद्यार्थी मित्रो. आजच्या व्हिडिओमधून आपण सार्वजनिक कर्ज किंवा सार्वजनिक ऋण, इंग्रजीमध्ये याला आपण पब्लिक डेट असं म्हणतो, ही संकल्पना समजावून घेणार आहोत. सरकारच्या प्राप्तीचे मार्ग जेव्हा सरकारचा खर्च पूर्ण करण्यास अपुरे पडतात तेव्हा सरकार वेगळ्या स्रोतांकडून, वेगळ्या माध्यमांकडून कर्ज घेते. त्या कर्जाला सार्वजनिक ऋण किंवा सार्वजनिक कर्ज असं म्हणतात. अनेक वेळेला असं घडतं की सरकारला वेगळ्या प्रकारच्या प्रोजेक्ट किंवा प्रकल्प पूर्ण करायचे असतात. काही कारणांमुळे सार्वजनिक कल्याणावर म्हणजे जनतेच्या कल्याणावर होणारा खर्च वाढत जातो आणि मग अशा वेळेला प्राप्तीचे मार्ग किंवा उत्पन्नाचे मार्ग मात्र तेवढे वाढत नाहीत. मग अशा वेळेला सरकारला कर्ज घ्यावं लागतं. मग सरकार अशा कर्ज घेण्याचे वेगळे मार्ग आहेत सरकारसमोर. ज्यावेळेला सरकार असं कर्ज घेतं किंवा ऋण घेतं त्यावेळेला त्याला सार्वजनिक ऋण किंवा पब्लिक डेट किंवा सार्वजनिक कर्ज असं म्हणतात. आपल्याला सार्वजनिक कर्ज ही संकल्पना थोडी अधिक समजावून घ्यायची आहे. सार्वजनिक ऋण संकल्पना समजावून घेण्यासाठी आपल्याला सार्वजनिक ऋण या संकल्पनेचे प्रकार समजावून घ्यायला हवेत. सार्वजनिक ऋण किंवा पब्लिक डेट या संकल्पनेचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केलं जातं, क्लासिफिकेशन केलं जातं. आणि असं क्लासिफिकेशन ते ऋण कोणकोणत्या मार्गाने घेतलंय किंवा ते किती कालावधीसाठी घेतलंय, त्याचा वापर कशा प्रकारे होतो आहे इत्यादी प्रकारच्या धर्तीवर किंवा आधारावर सार्वजनिक कर्जाचं वर्गीकरण केलं जातं. वेगळ्या प्रकारची वर्गीकरण आपण समजावून घेऊया. त्यातलं पहिलं वर्गीकरण इंटरनल अँड एक्सटर्नल डेट, म्हणजे अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. सार्वजनिक कर्जाचं वर्गीकरण आपण अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज असं करू शकतो, किंवा अंतर्गत ऋण आणि बाह्य ऋण, इंटरनल डेट अँड एक्सटर्नल डेट. इंटरनल डेट किंवा अंतर्गत ऋण म्हणजे काय? सरकार जेव्हा आपलं कर्ज देशांतर्गत स्त्रोतांच्या माध्यमातून उभारते, म्हणजेच कर्ज घेण्यासाठी जेव्हा सरकार देशांतर्गत स्त्रोत वापरते तेव्हा त्याला अंतर्गत कर्ज किंवा अंतर्गत ऋण असं म्हणतात. उदाहरणार्थ सरकारनं समजा मध्यवर्ती बँकेकडून म्हणजे देशाच्या भारताच्या बाबतीत भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतलं, किंवा सरकारनं देशामधल्या नागरिकांकडून कर्ज घेतलं, देशामधल्या बँकांकडून कर्ज घेतलं, तर ते अंतर्गत ऋण होईल. अंतर्गत ऋणाचं वैशिष्ट्य हे आहे की अंतर्गत ऋण हे देशाच्या चलनामध्ये उभारलं जातं. अंतर्गत ऋण हे त्याच देशाचे जे चलन असेल त्याच चलनामध्ये ते उभारलं जातं. दुसरा क्लासिफिकेशन त्याचं दुसरं क्लासिफिकेशन होतं एक्सटर्नल डेट, बाह्य ऋण किंवा बाह्य कर्ज. एक्सटर्नल डेट, बाह्य कर्ज म्हणजे काय? अंतर्गत कर्जाच्या बरोबर विरुद्ध. सरकार जेव्हा आपलं कर्ज देशाच्या बाहेरच्या स्त्रोतांच्या माध्यमातून उभारते किंवा कर्ज उभारण्यासाठी, कर्ज घेण्यासाठी देशाबाहेरचे स्त्रोत वापरते तेव्हा त्याला बाह्य ऋण, एक्सटर्नल डेट किंवा बाह्य कर्ज असं म्हणतात. उदाहरणार्थ सरकार जेव्हा जागतिक बँकेकडून कर्ज घेते, किंवा नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स NRI भारताच्या बाबतीत त्यांच्याकडून कर्ज घेते, किंवा विदेशामधल्या वेगळ्या कंपन्यांकडून कर्ज घेते, किंवा आंतरराष्ट्रीय पातळीच्या वेगळ्या वित्तीय संस्थांकडून कर्ज घेते, किंवा विदेशी सरकारांकडून कर्ज घेते. हे सगळे देशाबाहेरचे स्त्रोत आहेत. अशा देशाबाहेरच्या स्त्रोतांकडून सरकार ज्यावेळेला कर्ज घेते त्यावेळेला त्याला बाह्य ऋण असं म्हणतात. बाह्य ऋणाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की हे आंतरराष्ट्रीय चलनामध्ये उभारलं जातं. म्हणजे अमेरिकन डॉलर किंवा ब्रिटिश पाऊंड किंवा युरोपियन युनियनचा युरो यासारख्या आंतरराष्ट्रीय चलनामध्ये कर्ज उपलब्ध होतं आणि या कर्जाची परतफेड सुद्धा त्याच चलनामध्ये करावी लागते. ओके, हे झालं पहिलं वर्गीकरण, अंतर्गत कर्ज, बाह्य कर्ज. दुसरं कर्ज, सरकारने घेतलेलं जे कर्ज आहे त्याचं वर्गीकरण त्याच्या मुदतीच्या आधारे शॉर्ट टर्म लोन आणि लॉंग टर्म लोन, अल्प मुदतीचं कर्ज आणि दीर्घ मुदतीचं कर्ज असं देखील केलं जातं.
आता अल्पमुदतीचं कर्ज म्हणजे काय, जे कमी मुदतीचं आहे. सामान्यतः सरकार जे देशांतर्गत कर्ज, प्रामुख्याने मोस्टली शॉर्ट टर्म लोन हे इंटरनल लोन असतं, मोस्टली बहुतांशी करून. सरकार जेव्हा देशांतर्गत कर्ज वेगळ्या प्रकारच्या रोख्यांच्या आधारे उभं करतं तेव्हा ते शॉर्ट टर्म लोन असतं. ज्याला सरकार ज्यावेळेला सार्वजनिक रोखे विकून ज्यावेळेला कर्जाची उभारणी करतं, ट्रेझरी बिल्स विकून ज्यावेळेला जनतेला, देशातल्या बँकांना किंवा उद्योगपतींना, गुंतवणूकदारांना जेव्हा सरकार असे सरकारी रोखे विकून कर्ज उभारणी करतं त्यावेळेला ते शॉर्ट टर्म लोन असतं. कारण सामान्यतः अशा रोख्यांची मुदत 90 दिवस किंवा 45 दिवस, 90 दिवस, मोस्टली 90 दिवस असते. त्यावेळेला ती 365 दिवस किंवा 364 दिवस सुद्धा असते. साधारणतः 1 वर्षाच्या आतल्या मुद्देचं हे कर्ज असतं. अशा कर्जाला शॉर्ट टर्म लोन्स असं म्हणतात. आत्ता म्हटलं तसं सरकारचं अंतर्गत लोन हे बहुतांशी शॉर्ट टर्म लोन असतं बऱ्याच वेळेला, किंवा उलट म्हणणं जास्त योग्य राहील, सरकारचं अल्पमुदतीचं कर्ज हे अंतर्गत कर्ज असतं असं जास्त म्हणणं योग्य राहील. आणि त्याचं दुसरं वर्गीकरण केलं जातं म्हणजे लॉंग टर्म लोन्स, दीर्घ मुदतीचं कर्ज. सरकार ज्यावेळेला कर्ज घेताना कर्जाच्या परतफेडीसाठी त्याची मुदत दीर्घ असते, ती अशी 1 वर्ष किंवा ठराविक मुदत नसते, किंवा 2 वर्ष अशी कमी मुदत नसते, तर खूप जास्त मुदत असते. त्यावेळेला त्याला दीर्घ मुदतीचं कर्ज असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ सरकार ज्यावेळेला जनतेकडून वेगळ्या प्रकारच्या बॉन्ड्सच्या रूपानं कर्ज घेते, कर्ज रोखे विकून किंवा बॉन्ड्स विकून कर्ज घेते ज्यांची मुदत नसते, ते दीर्घ मुदतीचं कर्ज असतं. किंवा आणखी एक उदाहरण सांगता येईल, प्रॉव्हिडंट फंड हा किंवा पोस्ट खात्याकडे गोळा होणाऱ्या बचती, हा सगळा जो आहे याची लायबिलिटी सरकारची असते. तर हे घेतलेलं कर्ज सरकार दीर्घ मुदतीमध्ये कधीही परतफेड करते. त्याच्यावरचा व्याजदर ठरलेला असतो, पण त्या व्याजासह ठरलेल्या व्याजदरासह सरकार ते कधी परतफेड करते याची काही मुदत नसते. उदाहरणार्थ प्रॉव्हिडंट फंड, देशातल्या जनतेकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून सरकार प्रॉव्हिडंट फंड गोळा करते. ती गोळा होणारी रक्कम सरकार आपल्या खर्चासाठी वापरते आणि ती कधी परतफेड करावी यासाठी काही मुदत असते असं नाही, किंवा त्याची मुदत असली तरी ती जास्त असते, दीर्घ मुदत असते, 10 वर्ष 15 वर्ष वगैरे. आणि मग त्यामुळे सरकारला मोठा कालावधी मिळतो आणि त्या कालावधीमध्ये सरकार या कर्जाची परतफेड करते. असं ज्यावेळेला सरकारला परतफेडीसाठी मोठा कालावधी उपलब्ध असतो त्यावेळेला ते दीर्घ मुदतीचं कर्ज असतं. त्यानंतर फंडेड अँड अनफंडेड डेट. फंडेड डेट म्हणजे काय किंवा अनफंडेड डेट म्हणजे काय, जेव्हा सरकारच्या कर्जफेडीसाठी सरकार स्वतंत्रपणे निधी तयार करते आणि त्या निधीमधून त्या कर्जाची परतफेड केली जाते त्यावेळी ते फंडेड डेट असतं. परतफेडीसाठी निधी तयार केलेलं कर्ज असतं. त्याचा फंड तयार केलेला असतो. हे कर्ज कसं फेडायचं यासाठी सरकारनं स्वतंत्रपणे एक फंड किंवा निधी तयार केलेला असतो आणि त्या निधीमध्ये दरवर्षी त्या निधीमध्ये सरकार तरतूद करत असते आपल्या उत्पन्नामधनं आणि त्यातनं कर्जाची परतफेड केली जात असते. त्यावेळी ते फंडेड डेट असतं. आणि अशा प्रकारची कुठलीही तरतूद नसते. आकस्मिकपणे घेतलेल्या कर्जाची फेड सुद्धा तशाच प्रकारे कुठल्या प्रकारचं नियोजन न करता भविष्यकाळामध्ये सरकार करत राहतं त्यावेळी ते अनफंडेड डेट असतं. फंडेड डेटच्या बाबतीत कर्जफेडीची खात्री असते कर्ज देणाऱ्यांना, अनफंडेडच्या बाबतीत तेवढी ती नसते. त्यानंतर व्हॉलंटरी अँड कंपल्सरी, ऐच्छिक आणि आवश्यक. ऐच्छिक कर्ज किंवा ऋण आणि आवश्यक ऋण. ऐच्छिक ऋण म्हणजे काय, सरकार ज्यावेळेला कर्ज घेण्याची वेळ येते त्यावेळेला सरकार काही वेळेला सरकार लोकांना, गुंतवणूकदारांना आवाहन करते की असे रोखे विक्रीला काढले, तुम्ही घ्यायचं की नाही हे लोकांना ठरवायचं. असं ज्यावेळेला सरकारला कर्ज देणं अथवा न देणं हे ज्यावेळेला दात्यावर अवलंबून असतं त्यावेळेला ते ऐच्छिक ऋण, व्हॉलेंटरी लोन. कर्ज रोख्यांच्या बाबतीत बऱ्याच वेळा सरकार आवाहन करतं, लोकांना कंपल्सरी ते नसतं. परंतु काही वेळेला सरकार कंपल्सरी देखील करू शकतो, सरकार लोकांना आवश्यक करू शकतो. विशेषतः सरकार अर्थव्यवस्थेमधल्या वित्त संस्थांना किंवा मोठमोठ्या उद्योगपतींना
सरकार कंपल्सरी करू शकते, सरकारला एवढं कर्ज तुम्ही द्यायचं, एवढे पैसे तुम्ही द्यायचे आणि तुम्ही अमुक मुदतीनंतर किंवा काही कालावधीनंतर तुम्हाला सरकार परत देईल व्याजासह, आणि ते सरकार आवश्यक बनवतं, कंपल्सरी करतं. असं ज्यावेळेला कर्ज द्यायचं की नाही द्यायचं सरकारला, असं ज्यावेळेला ऑप्शन कर्जदात्यासमोर नसतो त्याला कंपल्सरी लोन असं म्हणतात. ओके, असा कंपल्सरी लोन च्या बाबतीत ठराविक एक क्रायटेरिया ठरवून, एक काहीतरी त्याचा पाया ठरवून सरकार त्याच घटकांना त्याचा असं कंपल्शन केलं जातं. जसे सर्वसामान्य सगळ्या नागरिकांना ते केलं जात नाही. ओके, तर अशा प्रकारे ज्यावेळेला कर्ज सरकार द्यायचं की नाही अशा प्रकारचा पर्याय लोकांसमोर नसतो, घटकांसमोर नसतो, कर्जदात्यांसमोर नसतो, त्यावेळेला त्याला कंपल्सरी लोन किंवा आवश्यक कर्ज असं म्हणतात. रिडीमेबल किंवा इररिडीमेबल. ओके, ज्यावेळेला सरकारनं दिलेल्या कर्जाची मुदत, परतफेडीची मुदत सरकारनं ठरवून दिलेली असते, व्याजाचे दर सरकारनं ठरवून दिलेले असतात, त्यावेळेला ते रिडीमेबल लोन असतात. ओके, उदाहरणार्थ कर्ज मुदतीचे कर्ज रोखे 90 दिवसांची किंवा 364 दिवसांच्या मुदतीचे, 181 दिवसांच्या, 189 दिवसांच्या मुदतीचे कर्ज रोखे, त्याची मुदत सरकारनं आणि त्यावरचा व्याजदर सरकारनं ठरवून दिलेला असतो. ओके, त्यावेळेला ते रिडीमेबल लोन असतं. आणि इररिडीमेबल म्हणजे सरकारनं अशा प्रकारची कुठली मुदत ठरवून दिलेली नसते. सरकार दीर्घकाळामध्ये सरकारला जेव्हा वाटेल तेव्हा सरकार अशा प्रकारचे कर्ज परतफेड करत असते, त्यावेळेला ते इररिडीमेबल असतं. ओके, त्यानंतर सरकार आपल्या कर्जाचा वापर, घेतलेल्या कर्जाचा वापर, कर्जामधून जो पैसा उभा राहतो त्या पैशाचा वापर सरकार कोणत्या कारणांसाठी करते त्यावरून त्या कर्जाची प्रोडक्टिव्ह अँड अनप्रोडक्टिव्ह, उत्पादक स्वरूपाचं कर्ज आणि अनुत्पादक स्वरूपाचं कर्ज, अशा प्रकारचं त्याचं वर्गीकरण केलं जातं. जेव्हा सरकारनं उभारलेल्या कर्जामधनं किंवा जेव्हा सरकार वेगळ्या स्रोतांपासून कर्ज घेतं, ऋण घेतं, त्या आलेल्या पैसा ज्यावेळेला सरकार उत्पादक कारणांसाठी वापरतं. उत्पादक कारण म्हणजे कोणती, तर धरणं बांधणं, रस्ते बांधणं, बरोबर ना, की ज्याच्यामधून अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होईल, अशा कारणांसाठी ज्यावेळेला सरकार या कर्जामधून उपटलेला पैसा वापरतं त्यावेळेला त्याला उत्पादक स्वरूपाचं कर्ज किंवा उत्पादक कर्ज, प्रोडक्टिव्ह डेब्ट असं म्हणतात. आणि ज्यावेळेला सरकार कर्जामधून उपलब्ध झालेले पैसे, कर्जामधून उभारले गेलेले पैसे जेव्हा सरकार अनुत्पादक कारणांसाठी वापरतं, अनुत्पादक कारणांसाठी म्हणजे कशी, तर सरकारचं कन्झम्पशन एक्सपेंडिचर, आपण एक्सपेंडिचरचं वर्गीकरण बघितलं यापूर्वी, सरकारच्या खर्चाचं वर्गीकरण बघितलंय. सरकारचा अनुत्पादक खर्च भागवण्यासाठी वापरते. अनुत्पादक खर्च म्हणजे कोणता, तर सामान्यतः सरकारच्या कर्मचाऱ्यांचं वेतन, बरं ना, की जो पुन्हा पुन्हा रिकरिंग असतो, पुन्हा पुन्हा सरकार करत असतं, एकदा केला म्हणजे झालं असं होत नाही, ज्यातून कोणत्या प्रकारचा ॲसेट उपलब्ध राहत नाही, होत नाही, ज्यातून कोणत्या प्रकारचा ॲसेट उभा राहत नाही, तो खर्च सरकारला कायम करावाच लागतो. उदाहरणार्थ सार्वजनिक सरकारच्या कर्मचाऱ्यांचं वेतन, बरोबर, किंवा पूर्वी घेतलेल्या कर्जावरच्या व्याजाची देणी. ओके, हा सगळा अनुत्पादक खर्च आहे, यातून कुठल्या प्रकारचं उत्पादक काम होत नाहीये, अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादन क्षमतेमध्ये भर पडत नाहीये, त्याला अशा कर्जाला अनुत्पादक कर्ज असं म्हणतात. अशा प्रकारे सार्वजनिक कर्जाची वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे मुदतीनुसार, परतफेड कशी करणार त्यानुसार, कोणत्या कारणासाठी वापरणार त्यानुसार, अशा वेगवेगळ्या आधारे सार्वजनिक कर्जाचे वर्गीकरण वेगळ्या प्रकारे केलं जातं. सरकार जे कर्ज घेतं त्या कर्जाची परतफेड सरकारला करावी लागते आणि ती परतफेड करण्यासाठी सरकारला जनतेवर नव्यानं कर बसवावे लागतात. त्यामुळे लोकांना अधिक कर द्यावे लागल्यामुळे लोकांवर त्याचा भार पडतो. त्यालाच सार्वजनिक ऋणभार किंवा सार्वजनिक कर्जाचा भार असं म्हणतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक ऋणभारी संकल्पना समजावून घेणार आहोत. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक ऋण म्हणजे काय आणि सार्वजनिक ऋणाचे प्रकार याबाबत समजावून घेतले आहेत. धन्यवाद.